जेव्हा जेव्हा माझ्यावर डाऊट घेतले तेव्हा तेव्हा मी जास्त प्रकारे मी उभारून आले. मला असं वाटतं तुला हे झेपेल का, म्हणजे आता पण मी एक ते चॅलेंज म्हणून घेते की ओके आपल्याला हे प्रूव्ह करायचंय आणि आता मला CO क्लास 1 ही पोस्ट मिळाली आहे, तर मला असं वाटतं की मी ते चांगल्या प्रकारे काम करून मी अजून एक चॅलेंज ॲक्सेप्ट करते की चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणे काम करून मी दाखवून. आपण असं म्हणतो की क्लास लावल्यावरच सगळं होतं, पण मला असं वाटतं की तुम्ही 2 महिने स्वतःला द्या. 2 महिने ॲनालिसिस करा, मला हा सब्जेक्ट हार्ड जातोय. त्यानंतर ते स्पेसिफिक सब्जेक्ट लावण्याचे पण, क्लासेस लावण्याची पण आता सोय झालेली. मी ज्या अटेम्प्टमध्ये पास झाले तर मी पूर्णतः त्या एक्झामच्या प्रिकर्सर म्हणजे 1 डिसेंबरची एक्झाम आहे, तर प्रॉपर 1 वर्ष मी आधी घरापासूनच अभ्यास केला, म्हणजे घरातूनच. मागच्या वेळी मी काठावर पास झाले होते, मला यावेळी तसं नाही पास व्हायचं. सो मी 2024च्या प्रिलिम्सला 140.5 मार्क्स घेऊन मुलांचा कट ऑफ पास केला. तो कट ऑफ, टेलिग्रामच्या चर्चा, रिझल्ट कधी लागणार आहे, मी यापासून लांब राहिले. लग्नाचा विषय आजही चुकलेला नाहीये पास झाल्यावरती. 8वी ते 10वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांनी कृपया करून सेलिब्रेशन बघून किंवा हे आजूबाजूचं जे काही क्रेज चालली आहे तर ते न बघता त्यांना त्यांचं लाईफ एन्जॉय करू द्या. बाप दाखवणे तर श्राद्ध घाल. तर ते तसं असतं की एकदा रिझल्ट आल्यावर मग ते सगळे ओके आम्हाला वाटलं होतं होणारच आहे. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. राज्यसेवा 2024 मध्ये मुलींमधून 3ऱ्या क्रमांकाने ज्यांची निवड झाली आणि 2024 मध्येच संयुक्त परीक्षा गट ब आणि गट क मधून ज्यांची STI पदी निवड झाली, अशा गौरी कदम मॅडम आपल्या सोबत आहेत. मॅडम, वास्तव कट्ट्यावरती आपलं खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद तर सर. 2024 मधून तुम्हाला CO क्लास 1 म्हणजे मुख्याधिकारी क्लास 1 पदी तुमची निवड झालेली आहे. पूर्वी तुम्ही स्पर्धा परीक्षेची ज्यावेळेस तयारी केली त्यावेळेस तुम्ही, मला वाटतं, UPSCची तयारी करत होतात. नंतर तुम्ही MPSCकडे शिफ्ट झालात येस सर. आणि ग्रामीण भागात म्हणजे गावाकडे राहूनच तुम्ही अभ्यास केलाय. नक्की आज तुमच्याकडून आम्हाला या पॉडकास्टमध्ये हे जाणून घ्यायचं की गावाकडे राहून अभ्यास कसा करायचा आणि होतो का? कारण येस. तुम्ही सांगलीच्या वाळव्यामधल्या तुम्ही आणि ग्रामीण भागात एकतर आज सोशल मीडिया आहे, यूट्यूब आहे, यूट्यूबवरून किंवा ऑनलाईन सगळ्या गोष्टी मिळतात. त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या असतील. परंतु आजही ग्रामीण भागातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना पुण्याला किंवा दिल्लीला जाऊन अभ्यास करायचा असतो. काय सांगाल, तुमच्या अभ्यासाची सुरुवात कशी झाली होती? UPSCची तयारी करायचं का ठरलं? सर्वप्रथम मी माझा परिचय देते. Yes. माझं ग्रॅज्युएशन फर्ग्युसन महाविद्यालयातून झालंय 2021 साली. BSc बॉटनी हा सब्जेक्ट घेऊन मी पास आउट झाले. क्या बात. परंतु 1.5 वर्ष आमचं कोविडचं घरीच गेलं. आणि त्यावेळी असं झालं की आता करायचं काय पुढे. एक माझ्याकडं सेंट्रल गव्हर्नमेंटची मला स्कॉलरशिप होती, इन्स्पायर नावाची, आणि त्यामध्ये असं ठरलं की मला एकदा प्लॅन बी सिक्युअर करून एकदा MPSC किंवा UPSC यासारख्या एक्झाम मनापासून एक अटेम्प्ट द्यायचा, त्यानंतर मग मी प्लॅन बी कडे वळेन. ओके. आणि घरची परिस्थिती म्हणजे अशी तितकीशी स्ट्रॉंग नव्हती, त्यामुळे मला जास्त अटेम्प्ट्स मिळणार नाही, तर ही तयारी ठेवूनच मी इथं आलेली. म्हणजे 2च वर्ष मी चांगला किंवा 2च अटेम्प्ट चांगल्या प्रकारे द्यायचा असं माझा सुरुवातीचा मानस होता. परंतु माझे 2 अटेम्प्ट ते 4 वर्षात कधी कन्वर्ट झाले मला कळालंच नाही. पण मला रिझल्ट आलाय तर असं वाटतं की जर्नी वर्थ होती. आणि ठरलं का तर मला तसं मेडिकल इंजिनिअरिंग यासारख्या बॅकग्राऊंडमध्ये मला इंटरेस्ट नव्हता. आणि त्यानंतर मग असं झालं की हा एक करिअर ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी चांगली असू शकते. आणि लहानपणापासून अभ्यासाची आवड आहे आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत होते तेव्हापासून शिक्षकांनी मला असं लहानपणापासून अभ्यासात आवड निर्माण केली आहे. 10वीचा एक इन्सिडेंट सांगते की म्हणजे 10वीची बोर्डची एक्झाम व्हायची होती तेव्हापासूनच सर सांगत होते की ही आपल्या शाळेतील 90 वर्षात रेकॉर्ड मोडणार आहे, कारण की 90% पुढे आमच्या शाळेमध्ये आतापर्यंत कोणच गेलं नव्हतं. म्हणजे मराठी मीडियमची मुलगी, त्यानंतर 11वी सायन्सला पण असं झालं की मराठी मीडियम आहे तर 11वी सायन्सला आता 60% पडतायत का बघ. तर त्यानंतर पण मी घेतलं मनावर की ओके आपल्याला दरवेळीच असं कमी दाखवलं जात आहे, तर म्हटलं 12वी सायन्सला पण मी कुसुमताई राजारामबापू पाटील आमच्या कन्या कॉलेजला फर्स्ट आले होते. तर माझं एक अशी जर्नी आहे की जेव्हा जेव्हा माझ्यावर डाऊट घेतले तेव्हा तेव्हा मी जास्त प्रकारे मी उभारून आले, मला असं वाटतं. आणि मला UPSCची पण जेव्हा जर्नी स्टार्ट झाली होती तर तेव्हाचा पण एक इन्सिडेंट आठवतो. मी एका ठिकाणी लायब्ररी लावायला गेलेले आणि तिथल्या कोऑर्डिनेटर म्हणाला तुला अभ्यास झेपेल का. म्हणजे माझी अभ्यासाची इथून सुरुवात झाली आहे आणि ती आज इथपर्यंत थांबली की तुला हे झेपेल का. म्हणजे आता पण मी एक ते चॅलेंज म्हणून घेते की ओके आपल्याला हे प्रूव्ह करायचंय आणि आता मला CO क्लास 1 ही पोस्ट मिळाली आहे, तर मला असं वाटतं की मी ते चांगल्या प्रकारे काम करून मी अजून एक चॅलेंज ॲक्सेप्ट करते की चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणे काम करून मी दाखवून देईन. अच्छा, म्हणजे जिथे जिथे तुम्हाला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला तिथे तिथे तुम्ही जास्त चांगल्या जास्त ताकदीने जास्त म्हणजे तुम्हाला तिथं बूस्ट मिळतोय. म्हणजे भविष्यामध्ये जर UPSC मधून पोस्ट घेतली तर त्याचं क्रेडिट हे सगळं त्या लायब्ररीच्या कोऑर्डिनेटरला जाईल.
नक्कीच. ग्रामीण भागात तुम्ही अभ्यास केला आणि तुम्ही त्याच्या आधी तुम्ही एक सांगितलं तुम्हाला कुठली तरी सेंट्रलची स्कॉलरशिप होती. मग ती कशासाठी होती? मला 12वी सायन्सला 89% मिळाले होते. हं. तर बेसिक सायन्स म्हणजे आपल्या बोर्डच्या एक्झाममध्ये 1% असतात. तर त्यांनी बेसिक सायन्समध्ये करिअर करण्यासाठी स्कॉलरशिप दिली जाते. अच्छा. आणि माझ्या वडिलांनी 2018 साली जॉब म्हणजे हेल्थ इश्यूजमुळे जॉब सोडला होता. माझी बहीण पण लग्नाची होती. माझा भाऊ पण हायर एज्युकेशन होतं. सो आमच्या तिघांचं एकाच वेळी थोडासा आर्थिक कन्स्ट्रेंट आले होते. तर मग मी असा विचार केला, की इंजिनिअरिंग, मेडिकलला यासारखे 1-1 लाख रुपये फी भरायला तर मला जमणार नाही. तर मग मी असा विचार केला, की मला दरवर्षी 80,000 स्कॉलरशिप मिळणार आहे. तर स्कॉलरशिपच्या बेसिसवरती मी असा डिसिजन घेतला, की आपण फर्ग्युसन कॉलेजमध्ये BSc करूयात. त्यानंतर मास्टर्स करायचा माझा मानस होता. परंतु मी ते काही पुन्हा माझे प्रॉब्लेम्स आले त्यामुळे मी पास करू नाही शकले. परंतु ते तिथे हायर एज्युकेशनला मला पुन्हा अडथळे आले त्यामुळे मी इकडं पोस्ट घेऊनच बाहेर पडायचा असा मी मानस केला आणि त्यानंतर मग मी इथे पास झालेले. अच्छा. पण मग ज्यावेळेस तुम्ही UPSCचं प्रिपरेशन करायचं हे ठरवलं, सुरुवात कुठे केली? की पुण्यातच तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली की गावाकडे? गावाकडे नाही. 12वी सायन्समधून बाहेर पडले ना, हं. तेव्हा माझं असं ठरलं होतं, की आपण MSc करूयात. म्हणजे एक चांगला प्लॅन बी सिक्युअर करूयात हं. आणि त्यानंतर मग आपण स्पर्धा परीक्षा लहानपणापासून ऐकत आलेलो. तर आपण लहानपणापासून असं झालेलं, की मला कोणत्याही एक्झामचं नाव माहिती आहे, पण ते प्रिपेअर कसं करायचं हे माहिती नसायचं. फॉर एक्झाम्पल नवोदय एक्झाम असेल हं. किंवा मग स्कॉलरशिपच्या एक्झाम असेल. आम्हाला माहिती आहे, बट कसं करायचं तेच माहिती नव्हतं. सो मी त्यानंतर मग प्रत्येक एक्झामची माहिती घेत गेले. 12वी सायन्सनंतर मी फर्ग्युसन महाविद्यालयात आले. त्या वर्षी मग थोडंफार UPSC, MPSCचं हब मानलं जातं पुणे. तर ते आजूबाजूला लोकं तसे असल्यामुळे मला कानावर पडत होतं, की ह्याच्यासाठी हे बुक वाचायचं. मग ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये BScच्या दरम्यान असताना मी 1.5 वर्ष तर पुण्यात होते. 1.5 वर्ष घरी गेलं माझं. तर ते 1.5 वर्षात मी ॲटलीस्ट कोणते बुक लिस्ट असते, एक्झाम कशी होते त्याबद्दल माहिती घेतली. आणि दरम्यान त्याच वेळी मी एका ठिकाणी क्लास पण लावला होता. पण मी क्लास 2 महिन्यात सोडून दिला. म्हणजे बरं. 9,000 फी होती, तर तेवढी भरली. म्हणजे 1,20,000 रुपये फी होती. पण मी थोडीशी फी भरली, 2-3 महिने क्लास केला. बट मला असं वाटलं, की धिस इज नॉट वर्थ इट. सो मी नंतर स्वतः सेल्फ स्टडी करण्याचा निर्णय घेतला. हा फक्त मेसेज तुमच्यासाठीच होता का बाकीच्यांसाठी पण होता? हो, नक्कीच दुसऱ्यांसाठी पण आहे. कारण की आपण असं म्हणतो, की क्लास लावल्यावरच सगळं होतं. पण मला असं वाटतं, की तुम्ही 2 महिने स्वतःला द्या. 2 महिने एनालिसिस करा, मला हा सब्जेक्ट हार्ड जातोय. त्यानंतर ते स्पेसिफिक सब्जेक्ट लावण्याचे पण, क्लासेस लावण्याची पण आता सोय झालेली आहे. तर मला असं वाटतं, की मी आता ऑप्शनलसाठी मी क्लास लावलेला. ॲग्रीकल्चर. का तर तिथे गरजेचं आहे. पण सगळ्याच क्लासेससाठी, सगळ्या सब्जेक्टसाठी क्लास लावणं असं गरजेचं नाही. फॉर एक्झाम्पल हिस्ट्री. हिस्ट्री ते लाईन टू लाईन वाचलं तरी आपल्याला क्रोनॉलॉजी कळते. बरोबर. पण त्या गोष्टीसाठी क्लासेसचा अट्टहास न करता स्वतः सेल्फ स्टडीकडे लक्ष द्या. आणि मी पण काही ठिकाणी क्लास केले आहेत, पण सिलेक्टिव्ह क्लास केलेला आहे. म्हणजे मला एकदा समजलं, की इथे लोकं कसा अभ्यास करतात, कसं क्लासेस रन होतात. तर ते एक अंदाज घेऊन मग क्लास लावला. डायरेक्ट एका ठिकाणी 2-2 लाख रुपये फी भरण्याची माझी ऐपत पण नव्हती. आणि त्यामुळं मग असं ठरवलं, की आपण हळू करत जाऊया. बरोबर. तर ते एक म्हणजे ज्याची गरज आहे तेच तुम्ही येस, फक्त क्लासेस करत गेले. म्हणजे येस. एकदाच भरमसाठ फी भरणे आणि आणि सगळ्याच विषयांचे एकच बॅच लावणे असा काही मग प्रकार केला नाही तुम्ही. म्हणजे असं असतं, की आपण एखाद्या ठिकाणी 1 लाख, 1.5 लाख अशी फी भरतो आणि आपण त्यांच्याकडून एक्सपेक्ट करतो, की मी इथे क्लास लावला, की मी पास होणार आहे. बट आपण सेल्फ स्टडी करायचं विसरून जातो. तर बरोबर. सगळंच त्यांच्यावर सोपवण्यापेक्षा आपल्याला काय अवघड जातं त्यावर आपण काम करूयात. फॉर एक्झाम्पल आता मी राज्यसेवा प्रिलिम्स 2021 ते 23 मी UPSCचा अभ्यास केलेला आहे. बरं. 2023चा माझा अटेम्प्ट होता. त्यानंतर मला MPSCचा पॅटर्न समजायला पुढचे 1.5 वर्ष गेले. ओके. म्हणजे प्रत्येक एक्झामची डिमांड वेगळी असते. मग ते शिफ्ट का झाला तुम्ही UPSC कडून MPSC कडे? UPSCची 28 मेला एक्झाम झाली 2023ला. त्यावेळी माझं बेसिक चांगलं होतं, पण माझं CSAT 0.66 मार्क्सने गेला. मग त्या दुसऱ्या संडेला मग इकडे राज्यसेवेची प्रिलिम्स झाली. तिथे शांत डोक्याने जेवढं येतं तेवढं सॉल्व्ह करून आले. म्हणजे भले इकडे राज्यसेवेचा एक पॅटर्न असतो, की 100च्या 100 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. मी फक्त 82 क्वेश्चन अटेम्प्ट केले. बरं. मग तिथे मला 102.5 पडले. मी काठावर पास झाले. अच्छा, मग म्हणजे 2023 ची राज्यसेवा हां, मेन पहिल्या अटेम्प्ट प्रिलिम्स. हां. ओके. तर ते असं झालं, की UPSCचा अभ्यास कोर बेसिक स्टडी चांगला केला होता. त्यामुळे मी इकडे काठावर पास झाले. पण इकडे परत नवीन अजून डिमांड होत्या, की मी 1.5 वर्ष तर रिटर्नची प्रॅक्टिस केली होती, ऑप्शनलची तयारी केली होती आणि मला अचानक ऑब्जेक्टिव्ह द्यावे लागले. मग मी असं स्टक न राहता म्हणजे असं माझ्या आजूबाजूचे सांगत होते, की आता 2च अटेम्प्ट राहिलेत, आता नका करू. तू डायरेक्ट UPSCची तयारी कर. पण माझ्या घरून दिलेली रिक्वायरमेंट होती, की बाबा तू 2 वर्षात बाहेर पडली पाहिजेस किंवा तेवढं बॅकग्राऊंड स्ट्राँग नाहीये. तर आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे. रादर दॅन आता आपण बघतो, की 10-10 वर्ष लोकं तिथं स्टक आहेत. तर मला असं वाटतं, की काहीतरी घेऊन बाहेर पडूया. त्यानंतर आपल्या ड्रीम पोस्टच्या पाठीमागे लागू.
कारण की आपल्याबरोबर आपली फॅमिली पण सफर होती. बरोबर. आणि माझं पण तसंच झालं. तर माझ्या घरची बॅकग्राऊंड, सो मला असं वाटलं की मी पटकन जे होतंय ते करूया. जे नाहीये त्याच्या मागे न लागता जे येतंय ते करूयात आधी. येस. तर मी ते आधी पोस्ट सिक्युअर करण्याचा प्रयत्न केला आणि ते राज्यसेवेचं एक माझं एक्झाम्पल सांगते की 102.5 एक्झाम नंतर 3 महिन्यांनी रिझल्ट लागला. पण मी याच आविर्भावात होते की होणारच नाहीये. कारण की काठावर मार्क्स येस. असल्यावरती ती सिच्युएशन राहते की होईल की नाही, होईल की नाही, नाही. होईल की. आणि त्यात माझ्याकडे बुक्स पण नव्हते. म्हणजे मी डिस्क्रिप्टिव्हची तयारी केली होती आणि नाही म्हटलं तरी इकडे ऑब्जेक्टिव्हच्या मेन्सचे म्हणजे डिमांड्स वेगळ्या. फॉर एक्झाम्पल HRD असेल, GS2 कायदे असतील, पंचायत राज असेल, जे मी कधीच केलं नव्हतं. मराठी, इंग्लिश असेल. म्हणजे मी ह्याचे बुक्स पण घेतले नव्हते. तर माझं 2023ची मेन्स तशीच गेली. म्हणजे UPSCचा जसा अभ्यास केला होता त्याच बेसिसवर. बरं. क्लासचा एक रोल मला थोडासा हेल्पफुल ठरला, की क्लासचे लोक जे सांगतात ना, की अटेम्प्ट असा करा किंवा मला हा क्वेश्चन आला पाहिजे की नाही. ते एक स्टेप ऑफ अकॅडमीची मला थोडीशी हेल्प झाली, की हे माझं 700 क्वेश्चनमध्ये मी जवळपास 50 ते 60 क्वेश्चन असे सोडून यायचे. म्हणजे मला येत नाही. बरं. तर ते एक सरांचा एक अप्रोच मला हेल्पफुल ठरला, की ओके, येत नाही ना, तर आपण हे अप्रोच तर लावूया. तसंच अनअटेम्प्टेड सोडण्यापेक्षा, कारण की माझ्यासोबतचे लोक 700च्या 700 क्वेश्चन्स अटेम्प्ट करतात. आणि मग मी 20% असं जर सोडून येत असेल, तर मी ऑब्व्हियसली स्पर्धेच्या मागे पडते. तर क्लासच्या मागे न लागता एक स्पेसिफिक अप्रोच आहे एक्झामला कसं टार्गेट करायचं. तर ती एक गोष्ट हेल्पफुल ठरते. ओके. मग आता तुम्ही अभ्यास मिक्स केलाय, म्हणजे पुण्यामध्ये पण केलाय आणि विशेष करून तुम्ही ग्रामीण भागात म्हणजे तुमच्या हो. गावाकडे राहून पण अभ्यास केला. हो. आणि एकतर तुमचं फर्ग्युसन कॉलेज तुम्ही पुण्यात, हो. सुरुवात तुम्ही पुण्यातून केली आणि पुण्यातून गावात जाऊन अभ्यास करणं थोडंसं कठीण मला वाटतंय. तुम्हाला काय वाटत होतं त्यावेळेस? नक्कीच कठीण होतं. म्हणजे एक्झाम पोस्टपोन होत होती आणि आर्थिक खर्च म्हटलं तरी 8-10 हजार रुपये महिन्याला. तरी पण मी कर्वेनगरच्या भागात राहत होते. तर मी 5,000 मध्ये मॅनेज करण्याचा प्रयत्न करत होते. पण पोस्टपोनमुळे माझं जे आर्थिक शेड्यूल असेल सगळं बिघडायचं आणि ओव्हरऑल माइंडसेट पण नव्हता. सो 2024ला मी घरी गेले आणि मी ज्या अटेम्प्टमध्ये पास झाले, तर मी पूर्णतः त्या एक्झामच्या प्रिकर्सर म्हणजे 1 डिसेंबरची एक्झाम आहे, तर प्रॉपर 1 वर्ष मी आधी घरापासूनच अभ्यास केला, म्हणजे घरातूनच. तर हार्ड का गेलं? का तर मला ते माझी रिक्वायरमेंट होती, की ओके मला पास तर करायचंच आहे आणि मी बघितलं अभ्यास कसा होतो किंवा इथं लोकं अभ्यास कसे करतात. सो मला जागेपेक्षा मला त्या एक्झामची डिमांड फुलफिल करायची. हा माझा एक क्रायटेरिया ठरला होता, की मागच्या वेळी मी काठावर पास झाले होते. मला यावेळी तसं नाही पास व्हायचं. सो मी 2024च्या प्रिलिम्सला 140.5 मार्क्स घेऊन मुलांचा कट ऑफ पास केला होता आणि त्याचबरोबर मेन्सला पण तेच केलं. आपल्याला मुलांचा कट ऑफ पास करायचा आहे. कारण की त्या व्हल्नरेबिलिटीमध्ये नाही राहायचं, की ओके मी ते अधांतरी सिच्युएशन असते जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तोपर्यंत, की होणार आहे की नाही माझं. सो ते टाळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे मला असं वाटतं, की हे छोटंसं यश मिळालेलं आहे. नाही, छोटंसं नाही, खूप मोठं यश आहे. कारण तुमचं टार्गेट होतं मुलांचं मेरिट पास करणं. येस. ते तुम्ही केलं. येस. आणि का तर तुम्हाला 102 मार्क वरून गॅरंटी नव्हती की पास होईल की नाही होईल 2023ला. येस. आणि त्याच्यात तुमचे 3 महिने गेले. येस. आज तुम्ही 140 प्लस गेलात म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे की आता आपण मुख्य परीक्षेला म्हणजे जो काही एक वर्ग आहे की जो संभ्रमावस्थेत आहे, प्रिलिम करू का मेन्स करू, प्रिलिम करू का मेन्स करू, ती संभ्रमावस्था तुमची नव्हती. त्याच्यामुळे तुम्हाला मेन्सला पण फायदा झाला असेल. ऑब्व्हियसली, कारण की ज्या दिवशी 1 डिसेंबरचा पेपर हातात आला तेव्हाच मी काउंट केले होते 125 तर असे पण येतात. सो त्या दिवशीपासून म्हणण्यापेक्षा मी माइंडसेट तयार झाला होता की आपल्याला एप्रिलची एक्झाम द्यायची आहे मेन्सची. सो कट ऑफ, टेलिग्रामच्या चर्चा, रिझल्ट कधी लागणार आहे, मी यापासून लांब राहिले. आणि घरात असल्यामुळे मला असं बायस नव्हतं की अरे लास्ट अटेम्प्ट आहे ऑब्जेक्टिव्हचा. का तर भीतीच नाही ना, म्हणजे माझ्याकडे बायसच नाही की मी घाबरू कशाला. ऑब्व्हियसली मी 100% देणार. असं जसं गांधीजी सांगतात की आपण एंडवर फोकस करण्यापेक्षा त्या मीन्सवरती फोकस करूया. सो मी मीन्सवरती फोकस केला 4 महिने. मला माहिती नाही रिझल्ट काय येणार आहे, बट मी 100% देणार आहे. तर मागच्या चुका त्यातून शिकले आणि पावलो कोएल्हो जसं अल्केमिस्टमध्ये म्हणतात की एकदा केलेली चूक परत नाही होत, पण 2दा केलेली चूक तिसऱ्यांदा 100% होते. का तर पहिल्यांदा केलेली चूक मला अनालिसिस झाली म्हणून ती दुसऱ्यांदा घडत नाही. बरोबर. पण दुसऱ्यांदा केलेली चूक आहे तर ती तिसऱ्यांदा होते का ती मला समजलीच नाहीये. मला एखादी चूक समजतीये तर मी त्यावर मी काम करते आणि त्यानंतर मग मी पास होण्याचा प्रयत्न करते. आपण चुकतो हेच जर कळलं नाही तर ती चूक सुधारणारच नाही. येस. येस. बरं, मग आता घरी राहून अभ्यास करणं एका मुलीला खूप कठीण असतं. का तर घरातली कामं करायची असतात. येस. घरचं प्रेशर असतं. रोज कानावर पडत असेल की किती दिवस अभ्यास करायचा, लग्नाचं वय झालंय, स्थळं येत असतील. तुमच्या बाबतीत मला माहित नाही, पण हे मुलींच्या बाबतीत घडत असतं. ह्या परिस्थितीत कसा तुम्ही अभ्यास करत होता?
ऑब्व्हियसली तुम्ही आता जे सगळं बोललात ते माझ्या बाबतीत 100% तंतोतंत लागू आहे. म्हणजे लग्नाचा विषय आजही चुकलेला नाहीये पास झाल्यावरती. पण सो आपला समाजच असा आहे, की तिथे लग्न ही एक मोठी जबाबदारी आहे आणि ती प्रत्येकाला झेलावी लागते, तर बरोबर. असं आहे. त्यामुळे आजही ती सुटलेला नाहीये तो प्रश्न. पण घरात राहून ह्या प्रेशरला हँडल करण्यापेक्षा मला असं वाटतं, की माझं टार्गेट ठरलंय. जसं लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगते, की मी टार्गेट सेट केलंय. मला ह्या परीक्षेतून पास व्हायचंय. सो मी या चर्चांना जास्त बळी नाही पडत. आता मला दिसतंय माझी 1 एप्रिलला एक्झाम आहे. मला ह्याच्यावरती फोकस करायचा आहे. भले काही बोलू देत. म्हणजे बोलणारे बोलतच राहतील. म्हणजे मला घरच्यांचा सपोर्ट होता. म्हणजे माझ्या आईला जर कोणी स्थळांचं विचारलं, तर ती बिनधास्त सांगायची, की अजून 2-3 वर्ष नाहीये. सो घरच्यांनी पण तितका सपोर्ट करणं गरजेचं आहे. अगदी. तर मला असं वाटतं, की आई-वडिलांचा सपोर्ट इथपर्यंत आणण्यासाठी इथं मार्गदर्शक आहे. रादर दॅन समाज काय म्हणतोय. आपल्याला जे हेल्प करतात त्यांचा सपोर्ट सिस्टम जर चांगली असेल, तर आपण नक्कीच यश मिळवू शकतो. अगदी बरोबर. मग अभ्यास व्हायचा घरी? हो. कशा पद्धतीने करायचं? टाईम कसा असायचा तुमचं? शेड्यूल कसं असायचं? आता टाईम शेड्यूल म्हटलं तर 8 ते 10 महिने जर एक्झामला असतील, तर माझं टाईम शेड्यूल थोडंसं वीक म्हणजे 7 ते 8 तास असायचं. पण जशी-जशी एक्झाम जवळ येईल तसं 10-12 तास अभ्यास करण्याचं असायचं. म्हणजे इफेक्टिव्ह स्टडी तर 8-9च तास. तर सकाळी 7:30 ते रात्री 11 पर्यंत म्हणजे ब्रेक घेत घरातील कामं वगैरे असतील, आई शेतात गेली तर थोडंसं मदत. म्हणजे मला आईने जास्त काम नाही लावलं. पण ते एक होतं की 7:30 ते 9:30 पहिला स्लॉट, 10 ते 12:30 दुसरा स्लॉट, मग थोडासा ब्रेक घ्यायचा. 3 ते 5 पी-वाय-क्यूचं सेशन. परत 6 ते 8 मग दुसरा सेशन. म्हणजे सेशन करत. म्हणजे एकदम 7 ते 12 असं 5 तास करत नाही. नाही. थोडं-थोडं 2 तास आणि 2 सब्जेक्ट एका दिवशी. करंट अफेअर्स साइड बाय साइड म्हणजे 1 तास. म्हणजे एन्जॉय केली मी प्रोसेस रादर दॅन जे बर्डन घेतो ना, "अरे मला एवढा अभ्यास करायचा." मी असं टार्गेट करायची मला एका महिन्यात 3 सब्जेक्ट पूर्ण करायचे आहेत. बरं. पण ते परफेक्ट नोट्ससोबत म्हणजे जिथे-जिथे रिक्वायरमेंट असेल तिथं. म्हणजे ओके. नोट्स असतील तर नोट्स बनवेल एका महिन्यात. म्हणजे असं 8 वाजून 5 मिनिटांनी काय करणार असं नाही. टेंटेटिव्ह. आज मी हे 2 चॅप्टर्स करणार आहे. वेळ मिळाला तर जास्त करणार आहे. आणि जे फुल टाईम स्टडी करतात त्यांना एक माझं सांगणं असेल, की आपण फुल टाईम स्टडी करतोय तर तास मोजू नका. का तर बरोबर. आपण आपलं आयुष्य झोकून देतो या येस. एक्झामसाठी. तर कशाला तास मोजायचे? ऑब्व्हियसली तुम्हाला जेवढं जमतंय तेवढं करा. 8 तास असू दे, 10 तास असू दे. मोजण्यापेक्षा स्वतःची डायरी मेंटेन करा. मला आज हे करायचं. माझं 7:30 वाजता डेस्कवर बसायचं असायचं. 7:30 वाजता माझं असं मी ठरवायचे मला दिवसभरात एवढा अभ्यास करायचा. 7-8 तास झाला तरी चालेल, पण तो इफेक्टिव्ह पाहिजे. बरोबर. आणि एक मुलांचं असतं की सकाळी-सकाळी येतात आणि लायब्ररीत लेक्चर्स बघत बसतात. तर लेक्चर्स बघत बसण्यापेक्षा मला असं वाटतं की सेल्फ स्टडी स्वतः आधी करा. त्यानंतर लेक्चर्स वगैरे थोडं फ्री टाईमला करू शकतो आपण दुपारी. म्हणजे झोपेच्या जेव्हा वेळेत. झोपेची वेळ स्पेशली 2 ते 5 अशी वेळ असते. तर त्यामध्ये तुम्ही एक पॅसिव्ह राहण्यापेक्षा ते ॲक्टिव्ह रीडिंग असतं किंवा नोट्स मेकिंग असतील, पी-वाय-क्यू असतील किंवा क्विज सॉल्व्ह करणं असेल, लेक्चर्स करणं, ह्या आपल्या टाईमचा इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ते जास्त गरजेचं आहे. बरोबर. मग घरी असताना लग्न समारंभ, वाढदिवस, जत्रा ही अशा गोष्टीत पडत नव्हता तुम्ही? नाही. ॲक्चुअली काय व्हायचं, मला तिथे जाऊन काहीतरी असं विचारलं ना, की आता किती दिवस अजून? तर मला अजून घरी असल्यामुळे मी जास्त अफेक्ट व्हायचे. सो मी या चर्चांपासून जास्त लांब राहायचे, म्हणजे जितकं पॉसिबल होईल तितकं. पण जवळचे लोकं असतील तर ऑब्व्हियसली जाणं भाग पडतं. पण घरी असल्यामुळे माझी अभ्यासाची रूम होती. म्हणजे काही लोकांचा गैरसमज असा होता, की घरी राहून अभ्यास केला म्हणजे मी कोणाची हेल्प नाही घेतली किंवा मग प्रॉपर असं फक्त घरीच राहिली, असं नाही. जिथे जमेल तिथून गाईडन्स घेतला. आता आज Telegramला बरेच टॉपर्स फ्रीमध्ये गाईड करतात. तर ते घेण्याचा प्रयत्न केला. बरं. मग आता हे जे अभ्यास आहेत, आता पुण्यामध्ये कसं लायब्ररीतून हं. बाहेर पडले की 2 मिनिटात कुठल्या पण बुक स्टॉलमधून तुम्हाला पुस्तकं हं, मिळतात, क्वेश्चन पेपर मिळतात किंवा जे साहित्य लागतं ते मिळतं. हं. तुम्ही तर खेड्यात राहत होता. तुम्ही कसं अवेलेबल करायचं ते? आता माझं तर पूर्ण माझ्या गावामध्ये तर प्रिंट वगैरे अशी त्या लेव्हलची सुविधा नाहीये ट्रान्सपोर्टची, पब्लिक वगैरे. तर त्यामुळं मला सगळ्या गोष्टींमध्ये अडथळे आलेले आहेत. म्हणजे इंटरव्ह्यूचं बुक असेल किंवा मेन्सचे बुक्स असतील, तर तिथे मिळायचे नाहीत. कारण की तिकडे अभ्यास करणारा क्राउड थोडासा कमी आहे. तर त्यामुळे इकडून स्पीड पोस्ट करणं, माझ्या फ्रेंड्सनी बऱ्याच वेळा मला टेस्ट सीरीज प्रिंट करून दिलेल्या आहेत. बरं. तर फ्रेंड्सचा पण तितकाच रोल आहे, की तिथं नोट्स प्रिंट करून मला पार्सल करणं. त्यामध्ये 7-8 दिवस जायचे. आणि मी टेस्ट सीरीज तर मोबाईलवरच द्यायचे. पण मी टेस्ट सीरीज मुलं कसं देतात, की ओके ह्या एक्झाम सेंटरला देतो. एक्झामला एक कंडिशन आहे. बट टेस्ट सीरीज मी आत्ता ह्या लेव्हलला म्हणजे मी आत्ता बसली आहे ना, तर मी टेस्ट द्यायला तयार असली पाहिजे. अशा प्रकारची टेस्ट. म्हणजे बरोबर. भले रिसोर्सेस नसू देत माझ्याकडे. मी मोबाईलवर, टॅबवर अशा टेस्ट दिलेल्या आहेत. पण मी एक्झामला एक कंडिशन म्हणजे मी स्वतःच मनात क्रिएट करायची, की ओके इथं आजूबाजूला बसलेत किंवा असं प्रकारचा मेंटेनन्स ओके. माइंडमध्ये. मग तुम्ही आता पूर्वपरीक्षेचा ज्यावेळेस अभ्यास कारण तुम्ही तर UPSCचं 2 वर्ष अभ्यास केला. हं. त्यानंतर तुम्ही MPSCकडे हां. शिफ्ट झालात.
UPSC आणि MPSC दोन्हींची पूर्व परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह आहे. हा. MPSCच्या परीक्षेचा कशी तयारी करत होता तुम्ही? म्हणजे काय शेड्यूल असायचं तुमचं? कुठलं पुस्तक साहित्य तुम्ही वापरत होता? आता MPSC आणि UPSC मध्ये प्रिलिम्सचं तर जास्ती ओव्हरलॅपिंगच 80%. तर सिलेबस म्हटलं तर जे 7 लाईनमध्ये जो सिलेबस दिला त्याच्यासाठी बुक लिस्ट म्हटलं तर पॉलिटीसाठी M लक्ष्मीकांत, बट ते पण मी वेगळ्या प्रकारे अभ्यास केले, त्याच्यावर आपण नंतर बोलूया. पॉलिटीसाठी असेल M लक्ष्मीकांत असेल, इकॉनॉमिक्ससाठी देसले सरांचं पार्ट 1 असेल. बरं. त्यानंतर हिस्ट्रीसाठी प्रिलिम्स स्पेसिफिक असं म्हटलं तर 70 पानांचं ते ल्युसेंट आहे. त्यानंतर 11th स्टेट बोर्ड आहे, त्यानंतर समाधान महाजन, आणि त्यानंतर जॉग्राफीसाठी मी NCERT वाचले, कारण की मी UPSCची तयारी केली होती. तर एवढे फर्म बुक लिस्ट बनवली होती की मी ह्याच्या बियॉन्ड नाही जाणार आहे, आणि PYQ. बरं. तर हे 4 जे कोअर सब्जेक्ट आहेत तर ते, आणि सायन्स स्टेट बोर्ड वाचलेले 8वी ते 10वी. ओके. तर बरेच अधिकारी सांगतात की म्हणजे यशाचे म्हणजे सक्सेस की जी आहे ती PYQ आहे. येस, तुमचं काय मत आहे याच्यावरती? ऑब्व्हियसली, कारण की असं रॅन्डम स्टडी केला तर ते समजत नाही की आयोगाला काय पाहिजे. तर PYQ म्हणजे मी PYQकडं 3 प्रकारे बघते. म्हणजे एक्झाम लांब असताना मी काय करायचे, नोटबुकमध्ये असे कॉलम तयार करायचे. 2024ला पॉलिटीमध्ये हे 15 क्वेश्चन्स आलेत, म्हणजे कुठल्या चॅप्टरमधून ते फक्त नोट डाऊन करायचे. फंडामेंटल राईटवरती 3 क्वेश्चन आले, फंडामेंटल ड्युटीजवरती 1 आला. तसंच 2023चं असं मागच्या ॲटलिस्ट 5 वर्षापर्यंत करायचं. आणि ते अभ्यास करताना ते आधी हाय यील्डिंग चॅप्टर्स आहेत ना, फॉर एक्झाम्पल ते 5 वर्षांचं ॲनालिसिस केलं तर आपल्याला समजतं की ह्यातले फक्त M लक्ष्मीकांतमधले फक्त 15 चॅप्टर्स खूप इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यावरती मला मिनिमम 10 मार्क्स मिळतात. बरं. तर असं सगळ्या सब्जेक्टचं केलं होतं. नाही, हे तुम्ही सांगितलं M लक्ष्मीकांत मधले 15 चॅप्टर जे हां. आहेत, हे प्रत्येक कॅन्डिडेट तेच करतो का? आता सिलेबस आपल्याला PYQs माहिती नसतील तर मग ते थोडंफार वेग प्रिपरेशन होते. पण मला जर माहिती असेल की ह्या 15 चॅप्टर्स मला आधी करायचे आहेत, ऑब्व्हियसली मी सगळं करणार आहे, पण मी माझ्या रडारवरती किंवा मी आधी हे करणार आहे. तर हे असायचं. आणि इव्हन पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, इकॉनॉमिक्सचं पण तुम्ही देसले सरांचं जर बुक घेतलं तर हार्डली 10 चॅप्टर्स असतील ज्याला प्रिलिम्स आणि मेन्सवरती क्वेश्चन येतात. ओके. तर असं प्रत्येक गोष्टींचं मी अनालिसिस केलेलं. त्यानंतर PYQचं मी रोज 3 ते 5 मी 2 तास असं ॲज अ कंटेंट म्हणून वाचायचे. म्हणजे 21,000चा संच आहे ना, तर तो मी म्हणजे असं जसं आपण समाधान महाजन सरांचं बुक वाचतो किंवा इतर जे बुक्स असतात, तर 3 ते 5 माझा ठरलेला टाईम असायचा की मी आज ह्याचा PYQ करणार. ते 2 तासात होतील तेवढे. म्हणजे ॲज अ रुटीनच झालं होतं हे. म्हणजे मी PYQचं अनालिसिस केलं स्टार्टिंगला. त्यानंतर रोज ते 21,000चं बुक माझं 3 ते 5 टायमिंग असायचं. तर ते, आणि समजा माझी उद्या एक्झाम आहे, तर मी 1 महिना आधी प्रॉपर मी ते 100 क्वेश्चन्स बघणार. म्हणजे हे PYQ अनालिसिस वेगळं. म्हणजे ॲज इट इज पेपर घेणार. पेपरमध्ये काय आहे, हा क्वेश्चन मला येणं अपेक्षित आहे का? जसं की खाटेकर सर बोलायचे की मला येणं अपेक्षित नसेल तर त्याचं एक्झाममध्ये स्ट्रेस आउट नाही करायचं त्या गोष्टीवरती. तर त्या काही कधी-कधी ह्या गोष्टी पण वर्कआउट होतात की मला येणं अपेक्षित नसेल तर मग मी का स्ट्रेस घेऊ या गोष्टींचा. पण येणं अपेक्षित असेल तर ऑब्व्हियसली मी ते करेन. आणि हेच की एक्झिक्युशन कसं असतं. उद्या माझा पेपर आहे तर मी हे माइंडमध्ये सुरू असायचं की मागच्या वर्षीचे 2 वर्षाचे पेपर घ्यायचे आणि ते काय येणं अपेक्षित आहे, आणि हार्ड क्वेश्चनचं 1च उत्तर का दिलंय, 3च उत्तर का दिलंय. तर ते पेपर पॅटर्न समजून घ्यायचा. नक्कीच पेपर पॅटर्न बदलत असतो, पण एक्झाम म्हणजे हार्ड क्वेश्चन आला तर मी त्याला कसं डील करणार, तर हे ठरलेलं असायचं. कारण की ऐनवेळी हार्ड पेपर आला तर माझं काय होतं, तर ते मी UPSCच्या एक्झाम 2023च्या एक्झामला बघितलं होतं की पूर्ण आपली स्ट्रॅटेजीज बदलून जाते. सो हार्ड पेपर आला तरी पण आपण कूल, काम, कंपोज राहणं गरजेचं असतं. अगदी बरोबर. म्हणजे PYQचं किती महत्व आहे येस. हे प्रत्येक अधिकारी सांगतात, पण ते काही कॅन्डिडेट ऐकायला तयार नाहीयेत. येस. आणि जे ऐकतायत ते वास्तव कट्ट्यावर येतात येस. किंवा अधिकारी बनतायत. असं कधी वाटलं नाही की पुण्यात जाऊन अभ्यास केला पाहिजे? कारण तुमचे जे काही तुम्ही सांगितलं, म्हणजे फ्रेंड मला पुण्यातून पुस्तकं पाठवून द्यायची, ते पुण्यात अभ्यास करतायत. तुम्ही पुण्यात आधी अभ्यास केला होता, पुण्यात तुमचं कॉलेज झाले, परत गावाकडे जाऊन अभ्यास केला. असं वाटलं नाही कधी की आपण पुण्यात जाऊन अभ्यास केला पाहिजे, आणखीन थोडंसं सोयीस्कर वाटेल? तर एक फिअर ऑफ मिसिंग आउटची भावना कायमच असायची की अरे हे लोक टेस्ट सिरीज कुठल्या कुठल्या अकॅडमीचे टेलिग्रामवरती आज इतक्या लोकांनी टेस्ट दिली, तर ती भीती वाटायचीच ऑब्व्हियसली की अरे मी हे मिस आउट करते काय. बट मला असं वाटतं की इथं अभ्यास कसा चालतो, इथं ज्यांना भीती वाटते की पुण्यात राहून किंवा दिल्लीत राहून कसा अभ्यास चालतो, तर ज्यांना भीती वाटते तर त्यांनी इथे येऊन 2 महिने बघा अभ्यास कसा चालतो, त्याप्रकारे आपण घरी जाऊन पण अभ्यास करू शकतो. आणि माझं तसं झालेलं. मला सारथीची स्कॉलरशिप मिळत होती तर 10 महिने मी बघितलं होतं इथं कसा अभ्यास करतात. सो मला ते जास्त जड नाही गेलं. बरं. तुमचा बेस तयार झाला होता हो, इथे. येस.
म्हणजे जे पुण्यात करतायत ते तुम्ही घरी. घरी जाऊन केलं. पण तुम्ही 2 वर्ष UPSC तयारी करत होतात. तर UPSC आणि MPSCचा पॅटर्न सेम झाला. येस. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे. हं. काय त्यावेळेस तुम्ही UPSCचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास करत होतात? येस. काय मग आता MPSCलाही तोच पॅटर्न आलाय. येस. कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी आता सामोरं गेलं पाहिजे त्याला? पहिली तर गोष्ट आहे की ह्या डिस्क्रिप्टिव्ह एक्झामला घाबरायचं नाहीये. कारण की माझं जर फंडामेंटल राईट्स पाठ असतील तर मला ती लिहायला प्रॉब्लेम नाही येणार आहे. बरोबर. तर ह्या गोष्टी आहेत की आपण घाबरतो एक्झामला. एक्झामच्या डिमांड्स आहेत, नक्कीच टाइम कन्झ्युमिंग आहे आणि आपल्या पुढे ते वाढलंय तर आपण त्या गोष्टींना न घाबरता मला असं वाटतं की त्या गोष्टीचे सिलेबस बघणं किंवा जास्त इम्पॉर्टंट चॅप्टर्स कुठले आहेत किंवा सब्जेक्ट कुठले आहेत. फॉर एक्झाम्पल डिस्क्रिप्टिव्हला UPSC MPSC सेम झाली आहे तर ऑप्शनल सब्जेक्ट जर तुमचा 500 मार्क्सचा असेल, एथिक्स सब्जेक्ट 250 मार्क्सचा असेल आणि तो हायलिडिंग आहे, तर तुम्ही आधी ते करून घेतलं पाहिजे. ज्यांना भीती वाटते तर त्यांनी ते स्पेसिफिक क्लासेस लावणं गरजेचं आहे किंवा मग टेलिग्रामवरती टॉपर्सच्या नोट्स अवेलेबल आहेत, तर ते सीक आउट करणं गरजेचं आहे की मला हे माझ्यासाठी वर्कआउट होऊ शकतं. आणि अभ्यास करतोय म्हटल्यावर आपण ॲटलिस्ट रोज 2 क्वेश्चनची लिहून बघणं, ते चेकिंग करून घेणं, ही एक्झामची डिमांड झाली आता. बरं. तर मी ते केलं होतं. म्हणजे टेलिग्रामवरती घनश्याम गौतम सर आहेत IPS, ते वगैरे त्यांचे इनिशिएटिव्ह असायचे फ्रीमध्ये, तर मी त्याचा यूज केला होता. ओके. बरं आता जे काही नवीन विद्यार्थी आहेत, आता बरेच तुमच्याकडे येत हं. असतील. एकतर तुम्ही घरी राहून अभ्यास केला. बरेच नातेवाईक असतील किंवा गावातील लोक असतील, की नाही, हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे, आज 8वीला आहे, 10वीला आहे, पण हिला येस. पण अभ्यास करायचा आहे. असे येत असतील आणि काही जे बाबा आता ग्रॅज्युएशन चालू आहे किंवा ग्रॅज्युएशन संपले, असे लोक येतात का तुमच्याकडे, येतात, की येतात. काय सांगता तुम्ही त्यांना? कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे अभ्यासाची? कारण आज डोळे झाकून अभ्यास करायची सुरुवात येस. फॅशन येते, की मला ही करायचं. झाली तर मी होऊ शकते येस. किंवा ही झाली तर माझी मुलगी होऊ शकते, असंही पालकांना वाटतं. कशी सुरुवात केली पाहिजे त्यांनी, की कमी वेळात यश मिळेल? तर पहिल्यांदा मला असं वाटतं, की 8वी ते 10वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांनी कृपया करून सेलिब्रेशन बघून किंवा हे आजूबाजूचं जे काही क्रेज चालली आहे, तर ते न बघता त्यांना त्यांचं लाईफ एन्जॉय करू द्या. ते 8वी-10वीचं लाईफ एन्जॉय करू द्यात. जे आहे तो बेस तयार होऊ द्या त्यांचा. कल्चरल ॲक्टिव्हिटीज आहेत, तर त्यामध्ये भाग घेऊ द्यात. कारण की एक्झामची ही डिमांड 20व्या किंवा 21व्या वर्षानंतर मला असं वाटतं, की आपण ती मीट करू शकतो. कारण की एक्झामला जर आपण 1 वर्ष प्रिपेअर केलं आणि त्यानंतर 1 वर्ष आपण एक्झामला अपिअर झालो, तरी 2 वर्ष ग्रॅज्युएशन नंतर पण ते चालू शकतात. पण त्या नादात आपण BSc असेल किंवा तुमची इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, यासारखे इम्पॉर्टंट जे आपण कल्चरल ॲक्टिव्हिटीज असेल, तर त्या मिस आउट करतो आणि त्यामुळे आपलं कम्युनिकेशन स्किल वगैरे असेल, तर ह्या गोष्टी पण इम्पॅक्ट करतात. तर बरोबर. मला असं वाटतं, की ज्या वर्गात आहात, तर ते आधी व्यवस्थित करणं गरजेचं आहे. म्हणजे 8वी असेल, 10वी असेल किंवा मग तुमचं ग्रॅज्युएशन असेल. कारण की आता मी माझं एक्झाम्पल सांगते. इंटरव्ह्यूला मला अख्खा इंटरव्ह्यू माझा BSc बॉटनीवरती गेला. बरं. तर मग इंटरव्ह्यू पॅनलची पण रिक्वायरमेंट तीच आहे, की भले तुम्ही 4 वर्ष अभ्यास नका करू, पण आम्हाला इथे सांगा, की तुम्ही अभ्यास केलाय किंवा इथे तुम्ही 4 वर्षात काय केलं. तर अगदी बरोबर. तर जे आणि हे एक डिसिप्लिन असतं. मी 10वी पर्यंत चांगला अभ्यास केला, तर मला 12वीत चांगले पडतात. 12वीमध्ये चांगला केला, तर मला ग्रॅज्युएशन नंतर म्हणजे चांगलं कॉलेज मिळतं आणि ग्रॅज्युएशन चांगलं केलं, तर मग एक थोडंसं चांगलं एम्बियन्स मिळालं, तर माझ्यासारखं फर्ग्युसन कॉलेजसारखा एम्बियन्स मिळाला, तर मग ते अजून आपल्याला हेल्प होते, की आपण बरोबर. ग्रो करण्यासाठी. अगदी. तर हे कॅस्केड आहे. तुम्ही जसं अभ्यास करता त्यानंतर हे होतं आणि बेस स्ट्राँग करा. जे करताय ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. कारण की ते कुठं पण यूज होतं आयुष्यात. बरोबर. आज आपण पाहतो, की बरेच पालक किंवा बरेच विद्यार्थी हं. दोघांच्या संगनमताने मुक्त विद्यापीठात कुठेतरी ॲडमिशन हां. घ्यायचं आणि 12वी पासूनच किंवा 10वी पासून ते स्पर्धा परीक्षेची तयारी हां. करायला सुरुवात करतात. येस. कितपत योग्य आहे? मी 100% योग्य असं नाही म्हणणार. पण ज्याची त्याची रिक्वायरमेंट आहे, की मला करायचं आहे. बट मला असं वाटतं, की एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ज्या कॉलेजमध्ये असतात किंवा कॉलेजमध्ये जे फ्रेंड सर्कल असतो, त्यामध्ये आपण जो स्किल्स येतात किंवा आपल्या इंटरव्ह्यूला असेल, तर आपल्याला कम्युनिकेशन स्किल खूप इम्पॉर्टंट आहे. आता तर डिस्क्रिप्टिव्ह झाली, त्यामुळे 275 मार्क्सचा जर इंटरव्ह्यू तुम्ही टॅकल करायचा असेल, तर कम्युनिकेशन स्किल ते खूप की आहे त्या रिझल्टची. तर ते मुक्त विद्यापीठांमध्ये आपण जर कुणाशी डिस्कसच नाही केलं किंवा मग अभ्यास करतोय म्हणून केलं, पास आउट तर मला असं वाटतं की डिग्री पण आपण तितक्याच सिरियसली घेतली पाहिजे. आता माझं BSc बॉटनी झालंय, बट मी IISc बंगलोरची पण एक्झाम दिली होती. त्यानंतर ओके. UPSCची एक्झाम दिली होती. म्हणजे मी जिथं-जिथं बेस्ट देण्याचा प्रयत्न केलाय, तिथं देण्याचा प्रयत्न केलाय. कारण की मी तेव्हा सायन्स केलेलं मला इथं पण यूज होतंय. बरोबर. तर सेग्रीगेट न करता एक ओव्हरऑल आपण सगळ्यांनाच महत्त्व देऊया, की आपण जे करतोय कारण की कधी-कधी तो आपला प्लॅन बी पण असू शकतो. येस. जर तुम्ही मुक्त विद्यापीठातून समजा डिग्री घेताय, हं.
उद्या यश नाही मिळालं, कारण प्रत्येकालाच यश मिळेल नाही. याची शाश्वती एमपीएससीत कुणीच देऊ शकत नाही. नाही मिळालं तर पुढे काय? कारण तुम्ही जसं तुमचं बॉटनी ग्रॅज्युएशन झालेलं आहे बॉटनीमध्ये, Yes. तसं जर काय असेल स्ट्रॉंग एखादा तर त्याच्यातून तुम्ही प्लॅन बी तयार करू शकता. करू शकतो. पण या विद्यार्थ्यांनी करायचं काय? तर आता या सगळ्या ओव्हरऑल सगळा तुम्ही अभ्यास केलाय, सगळ्या गोष्टी हं. केल्या, याच्यात काय चुका होतात विद्यार्थ्यांच्या की जेणेकरून यश मिळत नाही? अभ्यास भरपूर असतो, हो. जसं तुम्ही अभ्यास करताय तसं प्रत्येक जण तुम्ही पाहता की लायब्ररीमध्ये 10-10 तास, अभ्यास 12-12 करतात, तास अभ्यास करतात. पण यश मिळणारा आणि अपयशी होणारा, आता स्पर्धा परीक्षेत आपल्याला अपयशी म्हणता येणार नाही, पण यश न मिळणारा, हां. काय फरक आहे? काय चुका करतात? तर बेसिकली मला असं वाटतं की अभ्यास तर सगळे सेम करतात, Yes. पण पास झालेले विद्यार्थी फक्त एक्झामची डिमांड मीट केलेली म्हणून तिथं आहे. सो तुम्ही स्वतःला अपयशी न समजता आपल्या एफर्ट्सना पण आपण तितकीच व्हॅल्यू देऊयात. आणि चुका म्हणल्या तर मी माझ्याच चुका सांगते. मी फक्त UPSCच्या वेळी मी फक्त बुक कलेक्ट करायचे. म्हणजे एम लक्ष्मीकांत वाचून झालं नाही तोपर्यंत मी DD वासू घेतलं होतं. तर बुक कलेक्टर नाही व्हायचं आपल्याला. म्हणजे हे गोष्ट आहे. त्यानंतर मग टॉपर जे सांगताय ते ब्लाइंडली फॉलो करणं. म्हणजे आपण त्यांना इतकं ग्लोरिफाय करून ठेवलंय, की ते म्हणजे गॉड, गॉडेस असं झालंय. पण मला असं वाटतं, की ते स्पेसिफिक एक्झामची डिमांड मीट करून तिथं गेलेत. सो त्यांना ग्लोरिफाय न करता त्यांच्या चुकातून शिकूया. बरोबर. आणि दुसरी एक एक्झाम्पल सांगते, की मुलं काय करतात, की आता ॲड आल्यावर अभ्यास सुरू करणं. हम्म. तर मला माहिती आहे ना पुढच्या वर्षी मेमध्ये एक्झाम होणार आहे माझी. तर मी माझं शेड्यूल आखीन. मला येत्या 6 महिन्यात हे अपेक्षित आहे. आणि डिस्क्रिप्टिव्हची डिमांड म्हटलं तर आपण ऑप्शनल, एथिक्स यासारखे सब्जेक्ट आधी करून ठेवणं अपेक्षित आहे. तेव्हा ते मग मेन्सच्या 3 महिन्यात ते टॅकल करणं ईझी राहतं. बरोबर. तर मुलं तर म्हणतात, जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंत अभ्यासच होत नाही. हां. आणि मग शेवटी अभ्यास झाला नाही म्हणून परीक्षा पुढे ढकलला म्हणणारे Yes, पण yes. विद्यार्थी आहेत. तर ते झालं, की मला असं वाटतं, की आता बघा राज्यसेवा आणि कंबाईन किंवा मग सरळ सेवा ह्या एक्झाम मी सगळ्या एक्झाम दिल्यात. मी तलाठीपासून सरळ सेवा सगळ्या एक्झाम दिल्यात. पण मी त्यांचा स्पेसिफिक अभ्यास नाही केला. मला पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी हे 4 सब्जेक्ट आहेत ना, मी कायम तेच घेऊन बसणार. 1 डिसेंबरची एक्झाम राज्यसेवेची झाली. त्यानंतर 2 फेब्रुवारीला कंबाईनची एक्झाम होती. मी कंबाईनचा स्पेसिफिक अभ्यास नाही केला. मी राज्यसेवेचाच अभ्यास केलाय, पण तो कंबाईनला यूज झाला. मला तिकडे बरं. पण मी कंबाईनची पण प्रिलिम्स तेवढ्या अभ्यासावर पास झाले. का तर मी राज्यसेवेचे मेन्समध्ये पॉलिटीचे 15 मार्क्स कव्हर करून घेतलेले. म्हणजे पॉलिटी पुन्हा वाचलं, सो दॅट ते कंबाईनच्या पण एक्झामला यूज झालं. सो पुन्हा स्ट्रॅटेजी बदलण्यापेक्षा आपण हे आहेत ते सब्जेक्ट व्यवस्थित करूयात. सो मी राज्यसेवेच्या प्रिलिम्सला काय केलं होतं, फक्त वाचलं होतं. तर कंबाईनच्या प्रिलिम्सच्या आधी त्याच्याच नोट्स बनवल्या. रिसोर्सेस बदलण्यापेक्षा मी आहे तेच व्यवस्थित करते. बरोबर. आणि हे विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे. येस. कारण मी सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे आज तुम्हाला पोस्ट मिळाली. येस. ज्या दिवशी रिझल्ट आला, एकतर कुटुंबाची तुम्ही पार्श्वभूमी सांगितली, येस. की वडिलांना बाहेरून सांगितलं जायचं, की हे आपल्याच्याने होणार नाही, हां. हे आपल्यासाठी नाहीये. ज्या दिवशी रिझल्ट आला त्या दिवशी काय सिच्युएशन होती? तर रिझल्ट आला त्या दिवशी एक ओव्हरवेल्मिंग सिच्युएशन होती, की आजूबाजूचे सगळे जमलेले. माझ्या भावाला बोलवलं होतं मी. का तर माझं असं झालं, की मी ह्यांना काय झालं हे मी स्वतः नाही सांगू शकणार त्यावेळी. का तर एकदम मी रिझल्ट आला ह्या भावनेत आहे आणि मला सगळेजण विचारतील, की कशाचा रिझल्ट आला? सो मी माझ्या भावाला त्यासाठी थांबवून घेतलं होतं, की प्लीज तू सांग ह्यांना, की आपलं झालंय क्लास 1 अधिकारी तर झालंय. आणि मी मागच्या म्हणजे रिझल्ट लागायच्या आधी 4-5 महिन्यापासूनच मी सांगत होते, की मला क्लास 2ची तरी पोस्ट मिळेल, पण माझ्यावर कोणी विश्वासच ठेवत नव्हतं. तर त्या रिझल्टवरती नाव आल्यावर ओके, झालं एकदाचं. तर ती एक भावना होती, की आपण जे किती पण सांगितलं तरी असतं ना, की बाप दाखवण्यात श्राद्ध घाल. तर ते तसं असतं, की एकदा रिझल्ट आल्यावर मग ते सगळे ओके, आम्हाला वाटलं होतं होणारच आहे. बट तो एक क्षण बदलून टाकतो जीवन. तर ते काय बदल वाटला तुम्हाला रिझल्टच्या आधीचा आणि नंतरचा? रिझल्टचं असं, की मी 4-5 महिन्यापासून सांगत होते, की माझं होणार आहे. बट कोणीच विश्वास ठेवत नव्हतं. आणि आता माझ्या घरचे पण म्हणायचे, "बास आता डोक्यावरून पाणी चाललंय" वगैरे, वगैरे. सरळ सेवा दे आता किंवा जॉब बघ. तर ते एक अचानक शिफ्ट झाली माझी सिच्युएशन, की अचानक माझ्याकडे "अरे, कधी अभ्यास केलास? हे घरातून कसं झाला अभ्यास?" म्हणजे इथं अक्षरशः जबाबदारीची भावना यायला लागली, की माझ्याकडे बघून आज अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करू वाटतोय किंवा शिक्षण असेल. माझं गाव खेडेगाव असल्यामुळे आजूबाजूला क्लास 1 अधिकारी तसे शोधून सापडणार नाहीत. पण शिक्षणाची एक शिक्षणगंगा माझ्यामुळे सुरू होऊ शकते मला असं वाटतं. माझ्या शेजारी एक 10वी फेल झालेली एक मुलगी आहे. तर तिला माझा रिझल्ट बघून असं वाटलं मला पण शिकायचंय. तर बरं. ही गोष्ट आहे, की मला असं वाटतं, की ही एक अचीव्हमेंट आहे आणि इथून पुढे पण असं आपल्या जर्नीमुळे लोकं इन्स्पायर होतात ह्याहून मोठी गोष्ट नाही. तर एक समाधानाची आणि एक जबाबदारीची भावना आहे माझ्यासाठी रिझल्ट म्हणजे. नक्कीच. परंतु मॅडम याची एक दुसरी बाजू आहे. आपण वास्तवकट्ट बोलतोय, थोडंसं वास्तवाकडे पण येस. जाऊया. हं. आज
तुम्हाला पाहून बऱ्याच मुली असतील किंवा मुलं असतील, पालक असतील, मोटिवेट होतील हम्म. आणि आम्ही असंच अधिकारी होणार किंवा आमचा मुलगा आमची मुलगी अशीच अधिकारी होणार. अरे हिने घरी राहून अभ्यास केला येस. तरी ही झाली, आम्ही आमच्या मुलाला पुणे, तर मुंबई, दिल्लीला पाठवू शकतो, हो. तर तो होणारच. अशा भावनेतून पण लोक पाहत असतील. प्रत्येकानेच किंवा आजचा आपला पॉडकास्ट आहे, हम्म. आजचा पॉडकास्ट पाहून बऱ्याच जणांना वाटेल अरे ही झाली तर मी पण होऊ हम्म. शकतो. मग प्रत्येकानेच या क्षेत्रात आलं पाहिजेत. नक्कीच नाही. मी जसं मगाशी म्हटलं की आपण जे करतोय ते बेस्ट करण्याचा प्रयत्न करू दे. आता मी BSc बॉटनी सारख्या सब्जेक्टमध्ये जर मी एक्सेल करण्याचा प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं की आपण तिथे वाया नाही जाणार आहे कधीच. इव्हन मी IISc बँगलोरची एक्झाम का देत होते तर माझा प्लॅन बी सिक्युअर होते किंवा माझ्याकडे इकडे जरी रिझल्ट नाही आला तरी मी तिकडे करू शकते. तर पालकांना पण विनंती आहे की सेलिब्रेशन्सच्यामुळे तुमच्या पाल्यांवरती अशी ओझं देऊ नका की तुम्ही हेच करा तेच करा. तर माझ्या घरातून मला कधी प्रेशराईज नाही केलं की तू हे कर ते कर. पण एक होतं की लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न कर. कारण की बरोबर. आपलं बॅकग्राऊंड तितकंसं स्ट्रॉंग नव्हतं सो ते होतं. तर पालकांना एक विनंती आहे की जे आजूबाजूचे रिझल्ट बघून ते मोटिवेट होतात. तर सत्यकथा पण आहे इथे. रिझल्ट खूप लेट येत आहे, डिलेड रिझल्ट आहे. मी भलेही आता रिझल्ट दिसतोय पण तितकंच आपलं स्ट्रगल पण असतं कारण की 2 वर्ष तर एक्झाम चालते. तर तुमचे बरोबर. आहेत का तेवढे पेशन्स? पेशन्स जरी असतील तरी तुमच्या पाल्याची तेवढी तयारी आहे का? हे पण बघा. त्याला इंटरेस्ट आहे का? त्याला काय आवडतं ते बघू द्या. कारण अगदी की बरोबर. विनाकारण प्रेशर केलं तर मग ते प्रेशराईज केलं तर ते वर्कआउट नाही होत. सेल्फ बरोबर. मोटिव्हेशन पण गरजेचं आहे. मला रोज 7:30 वाजता त्या डेस्कवर बसायचं. ह्याच्यासाठी एक इंटरनल सेल्फ मोटिव्हेशन आहे रादर दॅन ते एक्सटर्नल की मला कोणीतरी सांगतंय. आणि मला असं वाटतं की घरात राहून अभ्यास करण्याला एक वेगळं मोटिव्हेशन लागतं. कारण की आपल्याला बघणारं कोणच नसतं घरात. बरोबर. माझे आई-वडील शेतात जायचे, वडील MIDCमध्ये आहेत. तर असं असतं की घरात बघायला कोण नाहीये, माझी आजी असते. पण तिथं पण मोटिव्हेशनच वर्कआउट तिथं होतं. सेल्फ मोटिवेशनच वर्कआउट करतात. येस. नक्कीच. किती वर्ष या क्षेत्रात घालवली पाहिजेत? मला असं वाटतं की प्रिपरेशनमध्येच 1 वर्ष जातंय. एक्झाममध्ये 1 वर्ष. मिनिमम 2 वर्ष तर पकडून चालू आहेत. पण मला असं वाटतं की जे आता रिसेंटमध्ये एंट्री करणार आहेत, तर त्यांनी मी कधी एंट्री करणार आहे आणि कधी मी एक्झिट घेणार आहे हे ठरवून या. का तर बरोबर. पहिल्या अटेम्प्टमध्ये थोडंसं तुम्ही कमी मार्क्सने राहत असाल, तर तुम्ही नक्कीच अगेन तुम्ही 2-3 अटेम्प्ट द्यायला पाहिजेत. पण 2-3 प्रिलिम्स गेल्यानंतर मग थोडंसं आपण प्रॅक्टिकल राहूयात. आपल्यामुळे आपली फॅमिली पण सफर नको व्हायला. आणि ज्यांचं थोड्या मार्क्सने म्हणजे मेन्सला वगैरे आहेत, तर त्यांनी अजून पुशअप केलं पाहिजे स्वतःला. तर एक बरोबर. 2-3 वर्ष मला असं वाटतं की सफिशियंट आहेत. पण एक्झामचं जे असं सिनेरिओ पाहिला तर ते 4-5 नाही, त्याला वर्षापर्यंत त्याला एक्सटेंड कोणीच होतं. काही करू शकत नाही. जर समजा ते एक्झामच एक्सटेंड होत जात हां, तर असतील, त्यामध्ये आपला काही रोल नाही राहत. हां, पण एक 2-3 अटेम्प्ट तरी गृहीत धरून चालायला येस. पाहिजेत, असं आपण येस, येस. मानूयात. अरे, अभ्यास करताना प्लॅन बी असायला पाहिजेत. येस, तो तर महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की माझ्याकडे प्लॅन बी नव्हता त्यामुळे मी जास्त सफर झाले. कारण की मेंटल ब्लॉक्स ते राहतातच. नाही झालं तर काय? कितीही कॉन्फिडन्स असेल तरी पण एक 1% चान्सेस असतो नाही झालं तर काय? तर मला असं वाटतं प्लॅन बी खूप खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे प्लॅन असं म्हणतात ना लोकं, की प्लॅन एज माझा प्लॅन बी आहे. तर मी थोडं प्रॅक्टिकल पण राहूयात आपण. नाही झालं तर मी ॲटलीस्ट 20-30 हजाराचा जॉब करून मी स्वतःचं स्वतः मी अर्न करेन आणि त्याचबरोबर फॅमिलीला पण हेल्प करेन. राहू दे प्लॅन बी मोठा राहू द्यात, बट थोडासा एक वर्थ इट असावा मला असं वाटतं. क्या बात है. आणि प्लॅन बी असल्यावरती आपण थोडंसं कॉन्फिडंट राहतो एक्झामला. प्रेशर नाही येत. आता गणेश गड सरांची अकॅडमी आहे, तर त्याच्यामध्ये मी रिव्हिजन बॅच लावली होती इंग्लिशची. तर ओके. त्यामध्ये ते लास्ट डेला म्हणले होते. एक्झामला असं जायचं की मला एक्झामची गरज नाही. का क्या तर बात ते है. प्रेशर त्या गोष्टींवर येत नाही. मी अजून आत्तापर्यंत जेवढ्या एक्झामला गेले, मला या एक्झामची गरज नाही आहे. भलेही मला गरज असू दे, पण मी त्या एक्झामला जायच्या दिवशी तरी मी असं डोक्यात ठेवून जायची, की मला एक्झामची गरज नाही. कारण ते प्रेशर पूर्ण त्या पेपरवरती दिसतं. का तर माझं आता सगळं एकाच पेपरवर अवलंबून आहे. का तर माझ्याकडे प्लॅन बीच नाहीये. अगदी बरोबर. आणि प्लॅन बी कुणासाठी असावा? ज्यांचं इकॉनॉमिक बॅकग्राऊंड वीक आहे थोडंसं. तर मला असं वाटतं, की खूप गरजेचं आहे प्लॅन बी. नक्कीच. खरं तर प्लॅन बी, आता बरेच लोक सांगतात की प्लॅन बी असेल तर तुम्ही डायव्हर्ट होऊ शकता. हां. पण जर यश नाही मिळालं, तुम्ही जर अधिकारी नाही झाले, येस. तर पुढे काय याचा Yes. विचार देखील हे सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. याच्या आधी कधी वास्तव घटनेचे व्हिडिओ पाहिले होते? ऑब्व्हियसली म्हणजे माझा दुपारचा सेशन असायचा ना, म्हणजे 2 ते 5 तिथे थोडंसं लेक्चर्स हे कोणाकोणाचे बघणं. ते म्हणजे मी सगळ्यांचे लेक्चर बघितले. असिस्टंट कमांडंट झालेल्या मॅमचं असेल, बऱ्याच वेळी म्हणजे आठवड्यातून एक तरी पॉडकास्ट मी बघायचे. का तर ते एक मोटिव्हेशन राहतं ना, की ओके मोटिव्हेशनपेक्षा पण त्यांची स्ट्रॅटेजी लक्षात येते. बरोबर. ह्यांनी कसं टॅकल केलं?
आणि माझ्यासाठी मग एखादी सिच्युएशन आली की पुढं आता तुमच्या प्लॅटफॉर्मवरती बरेच असे लेक्चर झाले की त्यांनी एक्झाममध्ये कसं प्रेशर होतं तर त्यांनी कसं डील केलं किंवा त्यांच्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम्स होते. तर ते एक होतं की आपल्यासाठी हे नवीन नाहीये. आपल्यासाठी भरपूर प्रॉब्लेम्स आलेत घरात. पण संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला असतो. सो जसं ग्लोरिफाय करतात की मी हे करून मी इथपर्यंत आलो. सो ते मोटिव्हेशन होतं की ह्यांनी पण तेच केलं. आपल्यासाठी हे संघर्ष म्हणजे खूप मोठा संघर्ष नाहीये. चला. दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ प्रोसेस. येस, कुठेतरी वास्तवकट्टा कामी Yes. येतोय. नक्कीच मॅडम, खरं तर तुम्ही वास्तवकट्ट्यावरती आला, खरं वास्तववादी विचार मांडले, तुमचा Yes. सगळा प्रवास मांडला. त्याच्यातून ग्रामीण भागात अभ्यास करणाऱ्या किंवा गावाकडे राहून अभ्यास करणाऱ्या मुली असतील, मुलं असतील किंवा विशेषतः कुठेही ग्रामीण भागच असं नाही, पुणे असेल, दिल्ली असेल, जिथं अभ्यास करत असतील विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांना एक चांगला ट्रॅक मिळू शकतो. खरं तर तुम्ही वास्तवकट्ट्यावरती आलात आणि ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद सर.